नमस्कार. गोष्ट अपराधाची च्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रमोद जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करतोय. कधी कधी आपल्याला तीच माणसे धोका देतात ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो. आजची सत्य घटना ही एका 21 वर्षांच्या मुलीची आहे. जेव्हा तिची हत्या होत होती तेव्हा तिला याची मुळीच कल्पना नव्हती की जो तिचा गळा दाबतोय तो तिचा खरोखर जीव घेण्याच्या इराद्यानेच हे करतोय. त्यामुळे ती शेवटपर्यंत जरा पण प्रतिकार करत नाही आणि आपला जीव गमावते. जर तिला हे ठाऊक असते की ही व्यक्ती आपला जीव घेईल तर कदाचित तिने प्रतिकार केला असता. आज जी मी तुम्हाला घटना सांगणार आहे ती घटना आहे छत्तीसगड राज्यातील कोरबा जिल्ह्यातील कोटघरा तालुक्यातील एक गाव आहे ज्याचे नाव तुमान. तुमानमध्ये राहणारी 21 वर्षांची कृष्णाकुमारी गोस्वामी एक खुल्या विचारांची मुलगी होती. तिला दोस्ती करणे आवडायचे आणि ती सगळ्यांशी दिलखुलास गप्पा मारायची. कृष्णाकुमारीचे गेल्या 8 वर्षांपासून एकाच मुलाशी प्रेमसंबंध सुरू होते. ती त्याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायची. ही गोष्ट त्याच्या घरच्यांना पण माहिती होती आणि ते विरोध करायचे, पण त्या लेवलपर्यंत नाही करायचे ज्या प्रकारे एखादे आईवडील किंवा कुटुंबातील इतर माणसे करत असतात. कधी कधी तो मुलगा तिच्या घरी यायचा. त्यांच्या घराच्या बाजूला एक वाडा होता. तिथे ते गुपचूप भेटायचे आणि भेट झाल्यानंतर तो निघून जायचा. ज्या रात्री कृष्णाकुमारीची हत्या होते त्या रात्रीसुद्धा तिचा तो प्रेमी तिला भेटायला येतो. रात्रीचे 10 वाजल्यापासून जवळजवळ रात्रीचे 12 वाजेपर्यंत ते दोघे एकत्र असतात आणि त्यानंतर तिचा तो प्रेमी निघून जातो. या दरम्यान जवळजवळ 2:30 वाजण्याच्या सुमारास जो तिचा प्रेमी होता संजय चव्हाण त्याला मोबाईलवर एक मेसेज येतो ज्यामध्ये लिहिलेले असते, मला वाचव, माझे वडील माझा जीव घेतील. बरोबर असाच अजून एक मेसेज जवळच्या कोटघरा गावातील निमेंद्र देवांगनला पण पोचतो. त्या मेसेजमध्ये सुद्धा तेच शब्द लिहिलेले असतात, मला वाचव, माझे वडील माझा जीव घेतील. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ होते तेव्हा शेजारी म्हणजे कृष्णाकुमारीचे शेजारी कोटघरा पोलीस स्टेशनला फोन करतात आणि सांगतात की कृष्णाकुमारीचा खून झाला आहे. या खुनाचा तपास करायला 3 टीम येतात, डॉग स्क्वॉड, सायबर सेल आणि फॉरेन्सिक टीम. फॉरेन्सिक टीमला काहीच विशेष पुरावे मिळत नाहीत, पण डॉग स्क्वॉडमधल्या बागाला असे काही पुरावे मिळतात की त्यावरून पूर्णपणे माहिती पडते की त्या मुलीचा खून दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर तिच्या वडिलांनीच केला आहे. सोबतच त्या मुलीच्या मोबाईलवरून ज्या 2 नंबरवरती मेसेज केला गेला होता त्याबद्दल सायबर सेलची टीम हे सांगतात की ह्या मुलीने आपल्या वडिलांपासून बचाव करण्यासाठी हे मेसेज केले होते. म्हणजेच पोलिसांच्या संशयित यादीत तिचेच वडील होते ज्यांचे नाव दिग्पाल दास गोस्वामी होते. ते एक आरोग्यकर्मी आहेत. पोलिसांनी संशयित म्हणून तिच्या वडिलांना आणि भावाला ताब्यात घेतले. जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा दिग्पाल दास सांगतात की त्यांनी हा खून केलेला नाही, पण जेवढे पण पुरावे मिळाले होते मग ते सायबर सेलचे असू देत किंवा डॉग स्क्वॉडचे किंवा इतर बाकीचे पुरावे हे वडील आणि भावाच्या विरुद्धच होते. पोलीस या घटनेला ऑनर किलिंगच्या अनुषंगाने जोडून बघत होते, कारण त्या 2 तरुणांकडे मेसेज पोचले होते की मला वाचव, माझे वडील माझा जीव घेतील. म्हणून मग पोलीस त्या 2 तरुणांची चौकशी करतात. पण चौकशी दरम्यान हे आढळते की ह्यामध्ये त्या दोन्ही तरुणांचा काहीच सहभाग नाही. पण पोलिसांच्या चौकशीमध्ये एक नवीन गोष्ट माहिती पडते ज्यामध्ये शेजारी सांगतात की दिग्पाल दासना आपल्या मुलीचे लग्न जवळच्या सूरजपूरमध्ये करायचे होते, पण हे कृष्णाकुमारीला मान्य नव्हते आणि या गोष्टीवरूनच दोघांमध्ये कधीकधी भांडण व्हायचे. तथापि घरच्यांना हेही माहिती होते की मुलीचे संजय चव्हाणबरोबर गेल्या 8 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू आहेत. म्हणजेच ती शाळेत असल्यापासून तिचे त्याच्याशी प्रेमसंबंध आहे. पोलिसांचा ह्या केसचा गुंता सोडवायचा प्रयत्न चालू असतो. ह्या केसकडे एक ब्लाइंड मर्डर केस म्हणून बघितले जाते, पण शेवटी एकदा सायबर पोलिसांना असा पुरावा मिळतो ज्या आधारे खुनाचा जवळजवळ उलगडाच झालेला असतो. फक्त शिक्कामोर्तब व्हायचं बाकी असतं. सायबर सेल उच्च पोलीस अधिकाऱ्यांना सांगतात की जो संजय चव्हाण आहे जो त्या मुलीवर प्रेम करत होता त्याचा मोबाईल फोन कधी स्विच ऑफ होत नव्हता, म्हणजे कधी बंद झाला नव्हता. म्हणजे ज्या रात्री खून झाला होता त्या रात्री 12 वाजल्यापासून सकाळपर्यंत त्याचा मोबाईल स्विच ऑफ झालेला होता. बस याच एका पॉईंटच्या आधारे पोलिसांनी पुन्हा त्याची चौकशी केली आणि चौकशी करता करता जेव्हा पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा संजय चव्हाण पोपटासारखा बोलू लागला. तर त्या रात्री असे घडले होते की रात्री 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत दोघे एकत्र असतात. तेव्हा संजय चव्हाण जो दुसरा मुलगा आहे निमेंद्र देवांगन, कारण कृष्णाकुमारी त्याच्याशी पण सोशल ॲपवर चॅटिंग करायची, व्हिडिओ कॉल करायची, कधीकधी फोन कॉल करून बोलायची. त्यामुळे संजय चव्हाणला हे कळल्यावर तो तिला त्याच्याशी बोलू नकोस
असे सांगायला लागतो. तिला विरोध करतो, पण कृष्णकुमारी सांगते की जर तुला मी त्याच्याशी बोलले चालणार नसेल किंवा तुला आवडत नसेल तर तू माझ्यापासून नाते तोडू शकतो, माझ्यापासून दूर जाऊ शकतो. ह्याच गोष्टीमुळे संजय चव्हाण परेशान होता, कारण त्यांची 8 वर्षे जुनी मैत्री होती आणि ती मैत्री, ते प्रेम, ती सगळे संपवायच्या मार्गावर होते. पण खरं म्हणजे असे होते की संजय चव्हाणला तिच्याबरोबर लग्न करायचे होते. रात्री 12 वाजता तो निघून जातो आणि आपल्या घरी जाऊन आपला मोबाईल फोन स्विच ऑफ करतो आणि मोबाईल आपल्या घरी ठेवून तो पुन्हा कृष्णकुमारीच्या घरी येतो. म्हणजे साधारण 12:30 वाजेपर्यंत. तो पुन्हा आल्यावर त्या दोघांत ठरलेल्या इशाराने किंवा आवाजाने, ज्या आवाजाने तो तिला बोलवायचा, तिला बोलावतो आणि ती तो इशारा ऐकून आपल्या घरातून आपल्या वाड्यात येते. त्यांचे पुन्हा बोलणे सुरू होते. कृष्णकुमारी बघते की तिच्या घरातील सगळी माणसे झोपलेली आहे. मग ती हळूच त्याला आपल्या रूममध्ये घेऊन जाते. तिथे थोडेफार खायचे प्यायचे सामान ठेवलेले असते. ते खातात, पितात आणि एकमेकांशी बोलत असतात. पण संजय चव्हाणचे एकच म्हणणे असते की तिने निमेंद्रशी बोलणे बंद करावे. संजय चव्हाण बोलता बोलता कृष्णकुमारीच्या गळ्याला साडी बांधतो आणि तो साडीला गुंडाळू लागतो. म्हणजे तिच्या गळ्याला बांधलेली साडी आवळायला सुरुवात होते. त्याच दरम्यान संजय चव्हाण कृष्णकुमारीचा मोबाईल घेतो आणि त्या मोबाईलनेच एक मेसेज पाठवतो, ज्यामध्ये लिहिलेले आहे की मला वाचव, माझे वडील माझा जीव घेतील. हा मेसेज तो स्वतःला पण पाठवतो आणि ती ज्या मुलाबरोबर चॅटिंग करायची त्या निमेंद्रला पण पाठवतो. हे करता करता ते दोघंही घरातून निघतात आणि पुन्हा वाढत येतात. मुलीला जरा पण वाटत नव्हते की कल्पना झालेली नव्हती की संजय चव्हाण तिचा खून करणार आहे. कारण साधारणपणे प्रेमी जोडपे ही कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण करतात, रुसवा फुगा होतो. पण आजचा जो रुसवा होता तो जास्त वेळ राहणारा होता. मेसेज करून झाल्यावर लगेचच तो तिच्या साडीच्या पदराला असा खेचायला लागतो की त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, जीव कासावीस होऊ लागतो. आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असे आढळून आले होते की कृष्णकुमारीने शेवटपर्यंत प्रतिकार केला नव्हता आणि शेवटी तो असे करतो की मस्करी करता करता तो पूर्ण ताकदीनिशी साडीचा फास आवळतो आणि तिचा गळा आवळून खून करतो. तो हे पण मान्य करतो की कशा प्रकारे आपल्या प्रेमिकेचा खून करावा ह्यासाठी तो कित्येक दिवसांपासून बेताकत होता. कारण त्याला खूप अगोदरच माहिती झाले होते की त्याची प्रेमिका गावातीलच एक मुलगा निमेंद्र देवांगशी संबंध ठेवून आहे. त्याच्याबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलते, सोशल ॲपवर चॅटिंग करत असते आणि ह्या गोष्टी संजय चव्हाणला सहन होत नव्हत्या. सरतेशेवटी केसचा खुलासा होतो आणि जो खरा आरोपी असतो संजय चव्हाण, त्याला अटक केली जाते आणि तिच्या भावांची आणि वडिलांची निर्दोष मुक्तता केली जाते. सोबतच निमेंद्र देवांगनलाही निर्दोष ठरवले जाते. तर आपल्याला ही सत्य घटना कशी वाटली जरूर सांगा आणि अशाच नवनवीन सत्य घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन दाबून नवनवीन व्हिडिओंचे अपडेट मिळवा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन घटनेसह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भारत.